त्यांच्या संगतीत पंगतीत काय होतं तर त्यांच्या पंगतीमध्ये राम कृष्ण नाम गाऊन ते भोजन करत असतात. काय पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. कारण ते सतत भगवान परमात्माचं नामचिंतन करत असतात. मग नाथ मला सांगतात हरी बोला हरी बोला हरी बोला खाता जाता सगळं कार्य करता हरी बोला. आणि आपले बाल गोपाल तरुण मित्र मंडळ आणि भजनी मंडळ यांनी 1 महिना काकड आरतीचा हा कार्यक्रम चालवला. त्या निमित्ताने हरिभक्तप्राय सोपानजी महाराज मोठे बेटाळकर यांनी अशी कीर्तनाची उत्कृष्ट मार्ग उभी. कारण ते काही मुळीजुळे कीर्तनकार नाही, आमचे गाळेबाबांचे शिष्यच आहे, पण अति उत्कृष्ट त्यांनी कीर्तन केलं म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ करणं महत्वाचा आहे. म्हणून बाबांनी पुढे यावं आणि आमचे काकडेकरी प्रल्हाद भाऊ यांनी बाबांचा सत्कार केला. पुंडलिका हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. आता या ठिकाणी ज्यांनी 1 महिना श्रमण घेतले आमचे प्रल्हाद भाऊ थोबे, वसंत भाऊ दंदाळ यांनी 1 महिना नदीवर आंघोळी केल्या आणि 4 वाजता इथे हनुमंताच्या पारावर हजर झाले. म्हणून यांचा सत्कार याच्या अगोदर थोडं माझं चुकलं वजन होता. काळे महाराज यांचा सत्कार आता या ठिकाणी निवेदन माझ्याकडे आहे तर त्यांनी 1 क्विंटल गहू दरवर्षी द्यायचे. असे 10 वर्ष पूर्ण झाले आणि मी 1 वेळ गाडेबाबांकडे गेलो दसऱ्या दिवशी. आई म्हण बाबा तुम्ही वडे गरम करा, वडे खा म्हणे गाडेबाबा. आणि माझे सरपंच सुनीताताई सोनवणे या शारदाताई
पुण्यवंताचं हे वारे अतिमाप असतं. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान दादाई आमच्या पाटलवाद्या खांद्याला खांदा लावून प्रमाण पुढे असावा. प्रल्हाद बोचोबे यांनी पण आपल्याला या ठिकाणी एक गावाचा कट्टा दिलेला आहे. प्रल्हाद बोचोबे त्यांनी एक आपल्याला एक जलदा गावा दिलेला आहे. सरांनी सत्कार पाहिजे सर पुढे चला गोपाल बोला पहिली मंडळ रोड महाराज चला रोड महाराज आमचे चोपदार बाबा चला चला काही घालू काही भजी मंडळ बाहेर गावून आलेले चला भगवान बघू महाराज का ब्राह्मण बुवा आले का महाराज या इकडे या. बाबा बाहेर गेले का इकडं चाल एकटा बोवारंगी आमच्या जुन्या माहिती मंडळ मागताय. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.
हाँ हाँ कोई देर में शिवा